पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल, तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पाणठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पाणठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबरी भेटते। 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुईला हेवळली हावळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले, तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे। अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं। अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून नवीन वादाला तोंड फोडलंय। एका जाहीर कार्यक्रमात बोलताना चांगल्या मुली नोकरदारांना मिळतात, 2 नंबरच्या मुली पानवाल्यांना मिळतात आणि 3 नंबरचा गाळ शेतकऱ्यांना मिळतो, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलंय। पोरगी स्मार्ट हवी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना मिळत नाही, नोकरीवाल्यांना मिळते, शेतकऱ्यांच्या पोराचं काही खरं राहिलेलं नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय। पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल, तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पाणठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पाणठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबरी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुईला हेवळली हावळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। देवेंद्र भुयार यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जाते। हा महिलांचा अपमान असल्याचा, भूमिपुत्रांचा अपमान असल्याची टीका केली जाते। यावर उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनीही भाष्य केले। आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात की देवेंद्र भुयारचं हे वाह्यात वक्तव्य फक्त महिलांचाच अवमान नाही, तर कृषी क्षेत्रामध्ये राबणाऱ्या भूमिपुत्रांची अवहेलना तथा कृषी क्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणारं, शेतकऱ्यांची टिंगल उडवणारं आहे। शिंदे, फडणवीस, पवार यांच्याकडून या वाचाळवीरांना अजिबात आवर घातला जात नाहीये, हे दुःख आहे। दुसरीकडे यशोमती ठाकूर यांनीही देवेंद्र भुयार यांच्यावर टीका केली आहे। अजित पवार यांच्या लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो, त्याच ठिकाणचे आमदार महिलांकडे अशा दृष्टीने पाहतात। महिलांच्या मतासाठी तुम्ही जीवाचं रान करत आहात आणि दुसरीकडे महिलांचं वर्गीकरण करून महिलांचा अपमान करत आहे। महिला उपभोगाचं साधन आहे का, असा सवाल करत त्यांनी अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं, अशा प्रकारचं वर्गीकरण महिलांचं खपवून घेतलं जाणार नाही, असं आवाहनही केलं। आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो, त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे। महिला ही जननी आहे, त्यांना तुम्ही कॅटेगराईज करू शकत नाही। ती संसार चालवत असते, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, असं आपण म्हणत असतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत। तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले, तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे। महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत। अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं। ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही। आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। अर्थात अजित पवारांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात अद्याप तरी प्रतिक्रिया आलेली नाही। ती प्रतिक्रिया जेव्हा येईल आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू। ते काय म्हणतात आणि काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासारखं असणार आहे। पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय, खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लोकमत लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत।